कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या उपस्थितीत कृषी महोत्सवाचं उद्घाटन संपन्न। नाशिकमध्ये जागतिक कृषी महोत्सव 2025 चे उद्घाटन गुरुवारी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या प्रमुख उपस्थितीत एका शेतकरी जोडप्याच्या हस्ते मातीपूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आलं। यावेळी व्यासपीठावर अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे, आमदार दिलीप बनकर, चंद्रकांत मोरे, नितीन मोरे, आबासाहेब मोरे, शेतकरी जोडपे अंतू पाटील व यमुना पाटील, तसेच कृषी संचालक सुभाष काटकर, आत्माचे संचालक अभिमन्यू काशीत, आत्म्याचे उपसंचालक विलास सोनवणे, जिल्हा कृषी अधीक्षक जगदीश पाटील व माजी नगरसेवक उद्धव निमसे, वत्सला खैरे, शिवसेना नेते अजय बोरस्ते, राष्ट्रवादीचे रवींद्र पगार व ज्यांनी जागा उपलब्ध करून दिली ते योगेश शेठ शेमकल्याणी आदी मान्यवर उपस्थित होते। गुरुवार 6 फेब्रुवारी ते शनिवारी 10 फेब्रुवारी या 4 दिवसीय कालावधीत हे प्रदर्शन श्री स्वामी समर्थ कृषी विकास व संशोधन चॅरिटेबल ट्रस्ट दिंडोरी प्रणीत, शेतकरी उत्पादन कंपनी, कृषी विभाग महाराष्ट्र शासन व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा अर्थात आत्मा नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील बळी मंदिर जवळील पार्क साइड शेजारी युथ फेस्टिवल मैदानावर आयोजित करण्यात आले। काळी आई आपल्याला धनधान्य देते, फळे भाजीपाला देते, त्यामुळे आपलं उदरभरण आणि पोषण होतं। या आईची सेवा करण्यासाठी तिचं महत्त्व सर्वांना कळावं, आधुनिक शेती करताना सेंद्रिय शेती किती महत्त्वाची आहे याचं ज्ञान सर्वांपर्यंत पोहोचवावं, शेतकऱ्यांच्या अडीअडचणी सुटाव्यात, उत्पादित मालाला योग्य किंमत मिळावी, ग्राहकांनाही दर्जेदार माल मिळावा आणि शेतीविषयी आवड निर्माण व्हावी या उद्देशानं जागतिक कृषी महोत्सवाचं आयोजन गेल्या 14 वर्षापासून करण्यात येतं व त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा असं आवाहन श्री स्वामी समर्थ गुरुपीठाचे प्रमुख परमपूज्य गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी केलं। शेवटच्या टेरेसवर राहणारी जी कुटुंब आहे वरच्या मजल्यावर, त्यांनी मातीच्या कोंड्या त्यात चांगली माती टाकून वेलवर्गीय शेती करून त्या इमारतीत राहणाऱ्या लोकांना व ताजा भाजीपाला हे सुद्धा आजच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बाब। पूर्वी परसबाग असायची, आवडीनं लोक वेलवर्गीय शेती करायचे आणि त्या सेंद्रिय शेतीचा स्वाद घेऊन जीवन निरोगी करायचं। आपण अनेक औषधं फवारण्यामुळे नानांनी सांगितलं अनेक आजारांना आपण घेऊन चाललेलो आहोत आणि नाशिकसह राज्यात असणारी सगळी हॉस्पिटल आहे तिथे माणसांना उभं राहायला जाणार आहे, हा अन्नदोष आहे। म्हणून शुद्ध शेती जर आपण पिकवली केली, आपलं निरोगी जीवन आपणाला यशस्वी जगता येईल हा संदेश आपण या निमित्तानं, या उत्सवाच्या महोत्सवाच्या निमित्तानं जनतेपर्यंत, जगापर्यंत, देशापर्यंत हा पोचला जाणार। तसेच महाराष्ट्र राज्याच्या कृषी मंत्र्यांनी देखील या प्रदर्शनाचे कौतुक करत समाधान व्यक्त केलं। संस्कार आणि कृषीचं महत्त्व या ठिकाणी शेतकऱ्यांना पुन्हा एकदा कसं समजेल या दृष्टिकोनातून अत्यंत सुटसुटीत असं हे प्रदर्शन भरवलेलं आहे। गावं, पूर्वीच्या असलेली गावं, त्या ठिकाणी राहणीमान, तिथे असलेले व्यवसाय, ह्या सगळ्या गोष्टी समोर ठेवत असताना नव्या पिढीच्या लोकांना सुद्धा शेतीमध्ये कुठले कुठले उत्पादनं घ्यावे, काय काय या ठिकाणी नॉलेज उपलब्ध आहे, कशा प्रकारचे चर्चासत्र या ठिकाणी होणार आहे, असं सर्व गोष्टी येत्या 5 दिवसामध्ये या ठिकाणी ते शेतकऱ्यांसाठी उपलब्ध करून देणार आहेत आणि त्यातून एक चांगला संदेश, चांगलं ज्ञान हे लोकांपर्यंत पोहोचेल। कृषी महोत्सवाच्या माध्यमातून प्रोत्साहन मिळून शेतकऱ्यांना चांगल्यात चांगलं उत्पादन या ठिकाणी भविष्यात घेता येईल। या प्रदर्शनाबाबत अधिक माहिती कृषी विभागाचे कृषी संचालक सुभाष काटकर यांनी दिली। सध्या केंद्र सरकारकडून एक नवीन योजना जी आलेली आहे, नैसर्गिक शेती मिशन, याशी कुठंतर साधर्म्य असल्याचा हा कृषी विभागाच्या वतीनं कृषी विभागाशी संलग्न असलेले सगळे विद्यापीठ, कृषी विज्ञान केंद्र, त्याचबरोबर इतर संलग्न विभाग या सगळ्यांनी एकत्र येऊन एक स्वतंत्र दालन हे आपण या ठिकाणी या महोत्सवात आपण उभं केलेलं आहे। या माध्यमातून शेतीच्या योजना, शेतीची शासनाची धोरणं, त्याचबरोबर शेतीच्या संबंध असलेले नवीन नवीन तंत्रज्ञान जे कृषी विद्यापीठामार्फत ते देखील या माध्यमातून या शेतकऱ्यांना उपलब्ध व्हावं या हेतून आपण इथं हे केलेलं आहे। या प्रदर्शनात संस्कृती, साहित्य व प्रदर्शन अशी मेजवानी नागरिकांना अनुभवता येणार आहे।
यात प्रामुख्यानं भारत व कृषी संस्कृती दर्शन, कृषक परिवार कल्याण, दुर्मिळ वनौषधी व देशी बीज प्रदर्शन, रोजगार व उद्योजक दालन अशी रेलचेल असणार आहे। या प्रदर्शनात सांस्कृतिक कार्यक्रम, शेतकरी वधूवर सर्व जातीय व सर्व धर्मीय परिचय मेळावा, स्वयंरोजगार मेळावा व कृषी क्षेत्रातील रोजगारांच्या संधी, माहिती तंत्रज्ञान जनजागृती, कृषी शास्त्र व पशु गोवंश कार्यशाळा असे विविध कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत। 9 न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनवणे, नाशिक।